एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी ही उद्धव ठाकरेंची घोषणा काल सत्यात उतरली आहे। मुंबईच्या वरळीमधल्या हॉटेल ब्ल्यू सी मध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येत युतीची अधिकृतरित्या घोषणा केली आहे। गेले अनेक महिने राज आणि उद्धव ठाकरेंची युती कधी होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती। या चर्चेला अखेर काल पूर्णविराम मिळाला। ठाकरे बंधूंनी मुंबईसह नाशिकसाठी युतीची घोषणा केली आहे, तर उर्वरित महापालिकांबाबत आम्ही कळवू असं राज ठाकरे म्हणाले। तर एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केलाय। आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता। ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। साधारणतः 60-65 वर्ष आता होतील। पुढच्या वर्षी शिवसेनेला 60 वर्ष होतील। इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघं जण, वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत, त्यांचे मनसुबे आहेत। आणि आता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष, ते जे काय हुतात्मा स्मारक आहे त्याचा मोठा अपमान होईल। आगामी निवडणूक ठाकरेंची शेवटची निवडणूक असेल अशी टीका भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्याकडून करण्यात आली होती। दानवेंच्या या टीकेला ठाकरे बंधूंनी उत्तर देताना जोरदार हल्लाबोल केलाय। तर निवडणुकीनंतर पक्ष अस्तित्वात राहणार नाही हे माझं विधान खरं ठरल्यामुळे माझं वक्तव्य त्यांच्या जिवारी लागल्याची टीका रावसाहेब दानवेंनी केली आहे। त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते? त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही। मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत, दानवांना नाहीत। उद्धव ठाकरे साहेबांसारखा काळा बुरका फाडून शेपूट खालीहून घालून मी विधान परिषदेत नाही गेलो। मी खरा वाघ आहे, त्याच्यासारखा कागदी वाघ नाही। समोरून पुढच्या दारांना डरकाळ्या मारीत विधानसभेत बी गेलो, लोकसभेत बी गेलो। माझं म्हणणं लागण्याचं काय कारण त्याला एवढं? मी सांगितलं ते भविष्य खरं ठरलंय की हे पक्ष निवडणुकीनंतर अस्तित्वात राहणार नाही। मुंबईत आमचाच आणि मराठी माणूसच महापौर होणार असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय। मुंबईकर आम्हाला मतदान करणार असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। तर मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार असल्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा आहे। या निवडणुकीमध्ये त्यांनी अजूनही 2-4 लोक सोबत घेतले तरीही मुंबईकर हे महायुतीचं काम बघून, महायुतीने केलेला विकास बघून, महायुतीने भविष्यातली जी मुंबई तयार करणं सुरू केलं आहे ते बघून आणि विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच घरं देण्याचा जो कार्यक्रम महायुतीने सुरू केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे महायुतीच्या पाठीशीच मुंबईकर उभे राहतात। दरम्यान राज ठाकरेंनी केलेल्या दाव्यावर भाजपचे नेते आशिष शेलारांनीही मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल असा प्रतिदावा केला आहे। मुंबईचा आणि मराठी माणसाचा निर्णय या आधीच ठरला आहे। तो मोदीजींबरोबर आहेच, देवेंद्रजींबरोबर आहेच। त्यांना आमचा मैत्रीपूर्ण सल्ला आहे। जागा वाटणार नाही, जागा सांगणार नाही, लपून छपून राहा, घाबरू नका। या रणांगणात या मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल
आणि तो महायुतीचाच असेल. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर हिंदुत्वावरून टीका केली आहे. मुख्यमंत्री अल्लाह हाफिज म्हणाले असल्याचं राज ठाकरे म्हणालेत. त्यांचा व्हिडिओ फिरत असल्याचे राज ठाकरे म्हणालेत. असे अनेक व्हिडिओ माझ्याकडे असल्याचा दावाही राज ठाकरेंनी केलाय. मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्लाह हाफिज असं म्हणलेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत, ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील. राज ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलंय. संपूर्ण जगाला माहित आहे हिंदुत्वात आमचा जन्म झालाय. आम्ही हिंदुत्वाची शाल पांघरत नसल्याचा टोलाही फडणवीसांनी राज ठाकरेंना लगावलाय. आहे व्हिडिओ तर काही तयार करता येतात, पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, अख्ख्या दुनियेला माहिती आहे देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला. हिंदुत्वात पैदा झाला, हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही. फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही. आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मजारीवर चादर चढवतानाचा एक व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय. तर संदीप देशपांडेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केलाय. तुम्ही ज्यांच्यासोबत युती करत आहात त्यांच्याकडून वंदे मातरम वदवून घ्या असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलंय. जो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला हे त्यांना ही माहिती नाही की जागा कुठली आहे ती. नागपूरमध्ये त्या ठिकाणी मुस्लिमांपेक्षा हिंदू जास्त जातात आणि हिंदूंची चादर त्या ठिकाणी चढते. पण मी कधीच मुस्लिमांच्या कार्यक्रमाला जाणार नाही असं म्हटलंच नाही. मी यापूर्वी गेलो आणि पुढेही जाईल. प्रश्न हा आहे की ते ज्यांच्यासोबत बसलेले आहेत त्यांच्या तोंडून वंदे मातरम म्हणून दाखवा ना. हा माझा सवाल आहे त्यांना की ज्यांचं लांगुल चालन करतायत, ज्यांचे जोडे घेऊन डोक्यावर चालतायत, एकदा त्यांना बाकी काहीच माझी माफक एवढी अपेक्षा आहे की त्यांनी वंदे मातरम म्हणावं बस. हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावलाय. मराठीचं वसा टाकू नका असं उद्धव ठाकरे म्हणालेत. याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. ठाकरेंनी पलटी मारली असं फडणवीस म्हणाले. सर्वांना विनंती करतोय, आवाहन करतोय आणि एक सूचना सुद्धा करतोय. कारण मागे विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका. हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे. मला आनंद आहे किमान निवडणुकीत मत मिळवण्याकरता तरी आता त्यांनी आपलं मत बदललेलं आहे. नेहमीप्रमाणे पलटी मारलेली आहे, पण ही जी मारलेली पलटी आहे ती सुकावं आहे. त्यामुळे त्याच्यात त्यांनी तसंच राहावं. उद्या पुन्हा त्याच्यात बदलू नये. पण शेवटी जुनी पापं तर आहेत ना, ती लोकांनी बघितलेली आहेत. जुनी पापं धुता येणार नाहीत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल केलाय. राजकीय अस्तित्वाच्या लढाईमध्ये ही युती केल्याचं फडणवीस म्हणाले. त्यांच्या एकत्र येण्यानं राजकारणात फार काही फरक पडणार नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. तसंच दोन्ही ठाकरे बंधूंचा ट्रॅक रेकॉर्ड हा भ्रष्टाचाराचा असल्याचा टोलाही फडणवीसांनी लगावलाय. ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे. ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीयदृष्ट्या असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची अखेर घोषणा झाली आहे. राज ठाकरेंनी आम्ही दोघे बंधू मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलंय. यावेळी बोलताना मराठी माणसाला आणि मुंबईला पाठिंबा देण्याचं आवाहनही राज ठाकरेंनी केलंय. तर राज ठाकरेंच्या विधानाचा चंद्रशेखर बावनकुळेंनी पलटवार केलाय. आम्ही काय लंडनहून आलोय का असं सवाल करत बावनकुळेंनी राज ठाकरेंना टोला लगावलाय.
माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे. ज्यांचं मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे, अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा. देवेंद्र फडणवीसजीच महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र, विकसित मुंबई करू शकतात हे मराठी माणसांना, सर्व व्यक्तींना, मतदारांना माहिती आहे. आणि आम्ही सर्व मराठी माणसं आहोत. कोणी मराठी इंग्रजी लोक नाही आहोत. आम्ही इंग्रजी आहोत का? लंडनमधनं आलो का इकडे? महाराष्ट्राचे मराठी माणसं आहोत आम्ही. महायुतीमधले सर्वच लोक मराठी माणसं आहेत. आणि त्यामुळं मराठी करून मराठी भाषेचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपमान केला आहे. सत्तेसाठी आणि खुर्ची टिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र असल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. बाळासाहेबांची विचारधारा सोडली मग युती ऐतिहासिक कशी, असा सवालही शिंदेंनी केलाय. तसंच युती कुणासोबतही झाली तरी महायुती अधिक मजबूत असल्याचं शिंदे म्हणाले. काही युत्या राज्याच्या आणि जनतेच्या भल्यासाठी होत असतात, जसं आमची महायुती. परंतु आता झालेल्या युत्या सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. आतापर्यंत तुम्हीच मीडिया दाखवायचे कोण कुणाच्याबद्दल काय म्हणायचं ते जरा बघा. आणि युती कुणाशी झाली तरी सुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंसोबत युतीची चर्चा थांबवल्याची माहिती कळते. मित्रपक्षाला आदर नाही तिथे युती करणं योग्य नसल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय. मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना पवारांना 10 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि त्यामुळे पवारांच्या पक्षानं आता काँग्रेससोबत चर्चा सुरू केल्याचं कळतंय. शरद पवारांनी काँग्रेसकडे 58 जागांची मागणी केल्याची माहिती मिळते. आता पवार काँग्रेसच्या उत्तराची वाट पाहणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा पक्ष भूमिका जाहीर करणार असल्याचं कळतंय. एकीकडे ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आहे, त्याचवेळी मुंबईत एकाकी पडलेल्या काँग्रेसनं नवा भिडू म्हणून प्रकाश आंबेडकरांना साथ घातली आहे. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठं भाष्य केलंय. ठाकरे बंधूंनी आम्हाला विचारात न घेता युतीची जुळवाजुळव केल्याचा दावाही वर्षा गायकवाडांनी केलाय. आमच्यासोबत ठाकरेंनी कोणतीही चर्चा केली नसल्याचं गायकवाडांनी म्हटलंय. एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक यांच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये त्या बोलत होत्या. त्यामुळे मुंबईत मवियाची शक्ल उडालेली असतानाच आता काँग्रेस प्रकाश आंबेडकरांची वंचित, गवई गट आणि रासपसोबत जाण्याच्या प्रयत्नात आहेत. या तिन्ही गटांसोबत काँग्रेसची आघाडी जवळपास निश्चित झाल्याचं वर्षा गायकवाडांनी सांगितलंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीमधला महत्त्वपूर्ण पक्ष म्हणून आम्ही होतो आणि त्यामुळे आमच्याशी चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा होती. दुर्दैवाने तशी चर्चा आमच्याशी झाली नाही. मग त्याच्यानंतर जे आहे तुमच्या कोणावर जाणार आहात त्याच्या संदर्भामध्ये माहिती सांगितली गेली पाहिजे. ज्यावेळी आपण एकत्र बसतो त्यावेळी अपेक्षा ही आहे की एकमेकाशी आपण त्या तऱ्हेने पुढे जाताना पारदर्शकता ठेवली पाहिजे. आणि दुर्दैवाने आम्हाला ते वाटलं नाही की ती आमच्याशी झाली. आमच्याशी चर्चा न झाल्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की ज्या विचारधारेशी आमचं जुळू शकत नाही त्या विचारधारेशी आम्ही जाऊ शकत नाही. आता जानकर साहेबांशी आमची चर्चा पूर्ण झालेली आहे, गवई साहेबांशी आमची चर्चा पूर्ण झालेली आहे, वंचितशी आमची मला वाटतं आज किंवा उद्यामध्ये चर्चा फायनल होऊन जाईल, काही असेल ती. त्यामुळे आशावादी असल्यामुळे मला असं वाटतं की आमची चर्चा चालू आहे. जवळपास मी तुम्हाला सांगते आतापर्यंत जी चर्चा झाली ती खूप सकारात्मक झालेली आहे आणि रोज आमची म्हणजे मला वाटतं सकाळ संध्याकाळ कंटिन्यूस चर्चा चालू आहे. शेवटी मी सुद्धा भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, ते सुद्धा बाबासाहेबांचे जे आहे ते म्हणतो. आणि सातत्याने आम्ही बघितलं असेल की त्यांचं आणि आमची विचारधारा एक आहे. माझी अपेक्षा ही काय की ह्यावेळेला संविधान मांडणाऱ्या व्यक्तींनी सर्वांनी एकत्र यावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आमची आघाडीच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळेल आणि एकत्र मतदान झालं त्याचा फायदा नक्कीच दोन्ही पक्षाला होईल असं मला वाटतं. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय.